स्ट्राईक वरती येतो मयूर आणि नॉन स्ट्राईक येतो प्रशांत. चला स्टार्ट करूया. 5 4 3 2 1 स्टार्ट. पहिला षटक, पहिला चेंडू, लेग ब्रेक चेंडू चांगला असा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चांगली फील्ड होते. एकच रन भेटेल. खाता श्री गणेश झालेल्या संघाचा. नो चेंडू आहे होता. नो +1 असे 2 धावा भेटलेले आहेत. 2 धावांनी श्री गणेश झालेल्या खाता उघडलेल्या संघाचं. आता स्ट्राईक घेतो तो प्रशांत, लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रशांत, आणि स्ट्राईक बॉलिंगचा मारा करतो तो. परत एकदा मला वाटते खराब चेंडू, वाईट चेंडू, पंचाने वाईट घोषित केला. अतिरिक्त धावा भेटेल. अतिरिक्त धावा 1 धावा भेटली. 1 धावाच्या संख्येने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या दिली ती बिनबाद 3. मला वाटतं ओव्हर चेंज केलेली आहे. आता नवीन गोलंदाज आहे तो प्रतीक. 2 खराब चेंडू टाकल्या कारणाने ओव्हर चेंज केलं, परंतु नाही, परत तोच गोलंदाज मला वाटतं येतोय. गणेश परत एकदा मला वाटते. आता मात्र चांगला चेंडू बनवला गेला. निर्धाव चेंडू, टॉट चेंडू, चांगला कमबॅक करतोय गोलंदाज गणेश. स्ट्राईक वरती प्रशांत. या पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू. परत एकदा मला वाटतं खराब चेंडू, वाईट चेंडू. अतिरिक्त धावा भेटेल. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या दिली ती 4. परत एकदा चांगला स्ट्रेट फटका व्हायला आणि 9 सेकंदांनी चांगलाच फील्ड केला होता फॉलो थ्रू मध्ये. रनआउटचा प्रयत्न, परंतु नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव, चोरटी धाव म्हणावी लागेल. धावसंख्येत भर धावसंख्या दिली 5. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू, पहिल्या षटकातला तिसरा चेंडू. आता मात्र चेंडू चांगला डावला. पंचांनी नो घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव भेटेल. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या दिली ती 6. प्लीज गोलंदाजाला निवेदन आहे का पंचांशी वादविवाद करू नये. पंच जो अचूक निर्णय देतील त्याचा मान ठेवायचा आहे. नावा दिलेले पंच आहेत आमचे दोन्ही पण, रोहित आणि अमित. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न. वाईट चेंडू, खराब चेंडू, थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. अजून पण गोलंदाजा काय सूर काही घोसत नाही. धावसंख्या झाली ती 7. बिनबाद 7. परत एकदा मला वाटतं आता मात्र परत एकदा वाईट चेंडू. नो आणि वाईटची भरमाड या ठिकाणी करतोय गोलंदाज गणेश. फक्त 2च चेंडू टाकलेले आहेत. परत एकदा मला वाटतं आता मात्र चेंडू चांगला होता, परंतु 22च्या रूपात 4 धाव भेटलेले आहेत. अतिरिक्त धावा भेटतील 4. तर 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 11. 13. बिनबाद 13. पुढचा चेंडू, पहिल्या षटकातला चौथा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू, चांगला फील्ड होतोय. निर्धाव चेंडू, कमबॅक करताना गोलंदाज गणेश. पुढचा चेंडू, परत एकदा चांगला चेंडू, ऑप्शनच्या बाहेर पूर्णपणे बीट केलेले. 2 सलग डॉट चेंडू टाकलेले आहेत. चांगला कमबॅक करताना गोलंदाज गणेश. आता मात्र या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. आता मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धावा भेटेल वाईटच्या रूपात 14. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. परत एकदा चांगला चेंडू, ऑप्शनच्या बाहेर, डॉट चेंडू जातोय. ओव्हरच्या पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकात तर धावसंख्या आहे बिनबाद 14. दुसरा षटक, गोलंदाजाचं नाव प्रतीक. 13. चांगला असा फटका, स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे. 4 रन, आर पार सीमा पार, चौकार. आजच्या दिवसाचा पहिला चौकार बॅटीतून येतोय तो. पहिला चेंडू ते चांगला खणखणीत चौकार मारलेला आहे. परत एकदा आता मात्र स्लो डिलिव्हरी, चांगलाच बीट केलेला आहे. निर्धाव जातो चेंडू, डॉट चेंडू. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज प्रतीक. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू, प्रतीक यांचा स्ट्राईक येतोय तो प्रशांत. आता मात्र वाईट चेंडू, खराब चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी वाईट गोष्टी. अतिरिक्त धावा भेटेल 1. धावसंख्या झाली ती 18.
परत एकदा सलग दुसरा वाईट, बॅक टू बॅक 2 वाईट टाकलेले आहेत गोलंदाज प्रतीक यांनी. राऊंड द विकेटचा मारा करतोय. आता मात्र चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर बीट केलेला आहे. डॉट चेंडू. चांगला कट केलेला आहे. 4 रन. चांगला स्क्वेअर कट केलेला आहे फलंदाज लेफ्ट हँडेड मयूर ना का मयूर बॅट्समन कोण मयूर आहे कोण प्रशांत. एकदा बोल त्रिफलाचीच झालेला आहे. ऑप्शनच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ मिडल स्टंप उडवलेला आहे गोलंदाज प्रतीक याने. पहिला हादरा, पहिला झटका लागतोय तो. क्रिकेट लवर यांचा पहिला गडी बाद होतोय. आणि आता मात्र नवीन बॅट्समॅन क्रीजमध्ये जातो तो तेजस. आणि या सामन्यासाठी खूपच चांगला मोलाचा योगदान आपला राहुल घरात यांचा नेहमीच असो. राहुल घरात, प्रफुल्ल पाटील यांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. मी त्यांचा मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि जम्मानी या टुर्नामेंट आयोजित केलेले आहे, खूपच चांगली. त्यांच्या पूर्ण कमिटीचा मी आभार व्यक्त करेन या स्पर्धेसाठी. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी अप्पर ग्राउंडवरती. सारंग मित्रमंडळ आई वालवदी चषक आणि आम्हाला फुलटॉस चेंडू आणि आज सीमारेखेच्या बाहेर घालवलेला आहे. षटकार मारलेला आहे आणि गडी बाद होतोय. सलग 2 चेंडूंनी 2 गडी बाद करण्यात यश आलंय ते प्रतीक यांना. चांगला कमबॅक करताना दिसतोय प्रतीक. आणि षटक संपलेलं आहे. 2 षटकांतर धावसंख्या आहे ती 23. 2 गडी बाद 23. आता शेवटचे 12 चेंडू मध्ये 2 षटक उरलेले आहेत. या 2 षटकामध्ये कितपत मजल मारता येते क्रिकेट लवर यांना बघायला. आणि वैयक्तिक पहिल्यांदा संघाचा 3रा षटक घेऊन येतो तो. गोलंदाजचं नाव सांगायचं प्लीज. योगेश. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 3रा षटक घेऊन येतो तो योगेश. आणि स्ट्राईक वरती येतो मयूर. आणि नॉन स्ट्राईक येतो सोनू. मयूर. आणि मला वाटते पहिला चेंडू, चांगला चेंडू निर्धाव जातोय. परत एकदा 2 सलग डॉट, बॅक टू बॅट डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. योगेश आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. परत एकदा चांगला फटका आणि चांगला फिल्डिंग या ठिकाणी. जॉन्टी रोजची आठवण करून देताना फिल्डर. आणि या ठिकाणी राहुल घरत दादा यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांचं नेहमीच स्पर्धेसाठी मोठं योगदान असते. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन, अभिनंदन करेन. राहुल घरत यांचं आगमन झालेलं आहे. आणि हा फुलटॉस चेंडू पंचाने निर्णय कळवायचा आहे. बाद झालाय गडी, षटकार मारलेला आहे. 3रा गडी बाद होतोय तो सोनूच्या रूपात. 3रा हादरा क्रिकेट लवर यांना. आणि राहुल घरात यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचा मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन, अभिनंदन करेन. त्याचं स्वागत आहे. माननीय राहुल दादा घरात यांचा या स्पर्धेसाठी मोलाचा वाटा आहे, मोला सिंहाचा वाटा आहे. नेहमी जिथे या अप्पर ग्राउंडवरती जेवढे मॅचेस होतात राहुल घराशिवाय मॅच होणारच नाही, यात काही शंकाच नाही. आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो, स्वागत करतो या ठिकाणी. त्यांनी बऱ्यात ना 29. 4 चेंडू झालेले आहेत या 3ऱ्या षटकातले. 4 चेंडू आणि धावा चालले ते 29. योगेश या 3ऱ्या षटकातला 5वा चेंडू घेऊन येतो तो योगेश. ओव्हर द विकेटचा, राऊंड द विकेटचा मारा. आणि आता मात्र चांगला चेंडू, डॉट चेंडू या 3ऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. 29 धावा उभारण्यात आता आले. अजून परत 29 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, चांगलाच फटका आणि त्याहून चांगलाच फील्ड केलेला आहे.
एकच रन भेटेल, एकाच रनाचं समाधान आणि षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या 3 गडी बाद 30. सरासरी 10च्या रन रेटने धावा उभारण्यात आले अजून परत. आता शेवटचे 6 चेंडू या पहिल्या सामन्याचे शेवटचे 6 चेंडू. सारंग मित्रमंडळ वालीव आयोजित आई वालावदी चषक 2026 वर्ष पहिलं या ठिकाणी चांगलाच भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे जम्माबाई यांनी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट नाईटचा. त्यामध्ये चांगलाच योगदान राहुल दादा घरात आणि प्रफुल्ल दादा यांचा या स्पर्धेसाठी. शेवटचा षटक घेऊन येतो तो तंकित. वैयक्तिक पहिला आणि संघाचा शेवटचा षटक घेऊन येतो तो तंकित. ओव्हर द विकेटचा मारा करेल. चांगलाच फटका आणि त्याहून चांगला फॉलो करून फील्ड केलेला आहे, परंतु एक धाव भेटेल. आता मात्र स्ट्राईक घेते तो मयूर. 31 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद 31 धावा. शेवटचे 5 चेंडू पहिल्या सामन्याचे. चांगलाच फटका आणि थोडीशी मिस फील्ड होते आणि 4 धावा. थोडेसे नाराज गोलंदाज. 4 धावेने धावसंख्या पोहोचते ती 35 वर. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचे 4 चेंडू उरलेले आहेत. बघूया 4 चेंडू कितपत मजल मारता येते ते. चांगलासा फटका आणि त्याहून चांगले फील्ड केलेलं आहे. एकच धाव भेटेल. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचते ती 36. 3 गडी बाद 36. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंगचे शेवटचे 3 चेंडू. आता मात्र चांगला चेंडू पंचांकडे दाद मागतायत आणि दाद स्वीकारलेली आहे. गडी बाद होतो. 14 गडी वाढत होतो. क्रिकेट लवर या संघाचा 4था गडी बाद 36 धावा संख्येवरती. शेवटचे 2 चेंडू तंकित. आतापर्यंत सूर्य कशी गोलंदाजी केलेली आहे. फक्त 6 धावा खर्च केला 4 चेंडू मध्ये. परत एकदा चांगला चेंडू निर्धाव जातो. वाईटचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु पंचाने दात पेटाळलेली आहे. नावाजलेले पंच आहेत रामचे अमित आणि लेख अंपायर आहेत राहुल. शेवटचा चेंडू तर मात्र कट केलेला आहे चांगलाच. थर्ड मॅनच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी परततोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु पंचांनी गडी बाद केलेले आहेत. 2 धावा भेटेल. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 38 वर. 39 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. एकोणचाळीस धावांचं आव्हान आणि लवकरच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्रिकेट लवर आपल्याला भरपूर सामने खेळतो. वेळ न घालवता त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि यानंतरचा होणारा सामना येतो ओम साई तुंगारफटा वर्सेस कदम 11 नाईकपाडा. या दोन्ही संघांनी हजर राहायचे या ठिकाणी, जेणेकरून आपल्या त्वरित नाणेफेकी करता येईल. चला 39 धावांचं आव्हान. सरासरी 10च्या रन रेटने धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. प्रतीक आणि परशुराम हे 2 फलंदाज क्रीजवरती जाताना आपल्याला दिसत आहेत. 39 धावांचं आव्हान आहे. सारंग मित्रमंडळ वालीव आयोजित आई वालावदी चषक 2026 आजचा दुसरा दिवस या ठिकाणी आपण पाहायला भेटतोय. खूपच चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय आप्पा ग्राउंड वरती. आणि यासाठी मी
श्रेय देईन ते राहुल दादा घरत यांनाच. नेहमीच त्यांचं मोठं योगदान असते प्रत्येक स्पर्धेसाठी. त्यांच्या योगदानाशिवाय मला वाटतं याप्पा ग्राउंडवरती स्पर्धा होणारच नाही, यात काही शंकाच नाही. चला पंचाने त्वरित सामना सुरू करून लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. वेळ न गेला तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपले नावाजलेले पंच राहुल आणि अमित पंचाची भूमिका पार पडतात आजच्या दिवसासाठी. गोलंदाजाचं नाव सांगायचं, एक खेळाडू एक्स्ट्रा पाठवायचा प्लीज. फिल्डिंग आहे ना इधर भेज ना. चला पहिला षटक घेऊन येतो तो. परशुराम स्ट्राईक घेतो तो. परशुराम 39 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 39 धावा. पहिलाच लेग ब्रेक चेंडू चांगलाच मारलेला आहे. त्याहून गसाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती 4 धावा आणि 9 चेंडू 9+4 असे 5 धावा, म्हणजे अतिरिक्त 5 धावा भेटलेले आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 39 धावांचं आव्हान आहे आणि त्यामध्ये पहिलाच 9 चेंडू 9 चेंडूवरती चौकार असे सलग 5 धावा भेटलेल्या आहेत. परशुराम चांगलीच फलंदाजी करतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. थोडासा खराब चेंडू त्याचा भरपूर फायदा उचललेला आहे तो परशुराम यांनी. पहिला षटकातला पहिला चेंडू आणि आता मात्र परत एकदा 9 चेंडू, पण चांगला फील्ड केलेला आहे. एकच धाव भेटेल आणि धावसंख्या झाली ती 6. एकही चेंडू झालेला आहे आणि 6 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू मात्र चांगला चेंडू आणि आम्हाला वाटतं चौकार. लेग साईडला चांगलाच फटका आणि चौकार. सलग दुसरा चौकार या ठिकाणी परशुरामच्या बॅटून बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. धावसंख्या पोहोचते ती 10 वर. 1 चेंडू आणि 10 धावा. अतिशय सुरुवात म्हणावी लागेल. पुढचा चेंडू लेग बेस चेंडू आणि हलक्या त्याने खेळून काढलेला आहे. चेंडू सीमारेखेचे फाईन लेगच्या दिशेने 4 धावा. सलग तिसरा चौकार. थोडीशी खराब गोलंदाजी, खराब सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाकडून. 14 धावा बिनबाद 14 धावा. फक्त 2 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावा पोचले ते 14 वर. 3 चौकाराचा समावेश यामध्ये. परत एकदा चांगलाच फटका आणि 4था चौकार. मला वाटतं लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. वाटते फलंदाज परशुराम अतिशय फलंदाजी म्हणावी लागेल. पुढचा चेंडू परत एकदा हलक्या त्याने खेळून काढला फाईन लीगच्या दिशेने. तर मात्र एकच धाव भेटेल. धावसंख्या भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 19 विदाउट लॉस. तर मात्र स्ट्राईक घेतोय तो प्रतीक. आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका पार पडता येतो प्रतीक. चांगली गोलंदाजी केली. आता बघू चांगली फलंदाजी करतायत का. 39 धावांचं आव्हान आहे. आता मात्र फक्त 20 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना सुरू व्हायच्या अगोदर 10चा रन रेट होता. आता मात्र 6चा रन रेट आहे. आता मात्र चांगला चेंडू. पंचांनी आपला निर्णय करायचा आहे. आणि पंचांनी मला वाटते आउट घोषित केलेला आहे. पहिला हादरा पहिला गडी बाद होतोय तो. दीप गायत्रीचा पहिला गडी बाद होतोय 19 धावसंख्येवरती. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक घेतो तो गणेश.
हलक्या हाताने खेळून काढल्या लेगच्या दिशेने. एक धाव भेटेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्येत 1 गडी बाद 20 धावा. आता मात्र 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामना सुरू व्हायच्या अगोदर 10चा रन रेट होता. आता मात्र 6चा रन रेट आलाय, जेणेकरून परशुरामचे जे 4 सलग बॅक टू बॅक बाउंड्री होते त्या कारणाने सामना एक साईड एक तर्फा झुकलेला आहे. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकते. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग केली तर नक्कीच सामना जिंकता येईल. तसंच काही करावं लागेल या ठिकाणी क्रिकेट लवर यांना. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो तेजस. स्ट्राईक घेतो गणेश. राऊंड द विकेटचा मारा करेल तेजस. पहिला चेंडूचा मला वाटतं पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त धावा भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या झाली ती 21. लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र चांगला चेंडू, लेग ब्रेक चेंडू पायावरती आदळलाय. डॉट चेंडू निर्धाव जातो. असंच काहीतरी करावं लागेल. अगर सामना जिंकायचा आहे तर यांना विकेट आणि डॉट चेंडू टाकावे लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, तेव्हाच सामना जिंकता येईल. परत एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. फॉलो थ्रूमध्ये फील्ड केलेला आहे. 1 धाव भेटेल. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 22 विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद. पुढचा चेंडू तेजस्वीचा तिसरा चेंडू. आता मात्र चांगला असा फटका मारलाय आणि आज चौकार, खणखणीत असा चौकार गणेशच्या बॅटीतून, परशुरामच्या बॅटीतून. हा 5वा चौकार परशुरामच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी. पुढचा चेंडू आता मात्र हलक्या हाताने लेगच्या दिशेने खेळून काढलेला आणि चांगला फील्ड त्या ठिकाणी. नक्कीच त्यांनी 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. एकच धावा ते समाधान मानले. जिथे 4 धावा होत्या तिकडे फक्त एकच धावा भेटलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू तेजस्वीचा. स्ट्राईक घेतो तो गणेश. आता मात्र चांगला लेग ब्रेक चेंडू बीट केलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जातो चेंडू. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकाचा शेवटचा. तेजस. स्ट्राईक घेतो गणेश. ता मात्र खराब चेंडू असेल. वाईट चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धावा भेटेल 1. धावसंख्या पोहोचते ती 28. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू तेजस. मात्र चांगला लेग ब्रेक चेंडू पायावरती आदळलाय. डॉट चेंडू निर्धाव जातो चेंडू. षटक संपलेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या येते 1 गडी बाद 28. आता मात्र 12 चेंडू आणि धावा जिंकण्यासाठी पाहिजे ते 11. 12 गेंदे जीत के लिए 11 रन. अच्छी गेंदबाजी करनी होगी यहाँ पर. अच्छा क्षेत्ररक्षण करना होगा, तभी टॉस करून घ्यायचा आहे. यानंतरचा होणारा सामना आहे तो ओम साई तुंगारफटा वर्सेस कदम 11 नाईकपाडा. या दोन्ही संघाच्या कर्णधार चोरी हजर राहायचं आहे. पुढचा चेंडू आणि चांगलाच फील्ड केलेला फॉलो थ्रू मध्ये. डॉट चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र समीकरण असं आहे 11 चेंडू आणि 11 धावा जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू मात्र हलक्या हाताने लेगच्या दिशेने खेळणार. हा थोडीशी वेस्ट फील्ड आणि त्याचा भरपूर फायदा. चौकार भेटलेला आहे. 4 धावा. चांगली फलंदाजी करतोय परशुराम. 6वा चौका त्याच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू, तिसऱ्या षटकातला. खराब चेंडू, मला वाटतं थोडासा सटकलेला आहे हातातून. नो चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 33. आता मात्र फक्त 6 धावांची गरज. परत एकदा खराब चेंडू. वाईट. नो. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. लेगच्या दिशेने एकच धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 35. आता मात्र फक्त 4 धावांची गरज. पुढचा चेंडू बोल्ड केलेला आहे. मिडस्टम उडवलेला आहे गणेशांचा. दुसरा गडी बाद होतोय क्रिकेट लवर या संघाचा. परंतु सामना जवळपास जिंकलेलाच आहे. फक्त औपचारिकता राहिलेल्या सामन्यासाठी. पण तो क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. तिथपर्यंत शेवटचा धावा होत नाही. ओम साई तुंगारफटा वर्सेस कदम 11 नाईकपाडा. या दोन्ही संघाच्या कर्णधारीत हजर राहायचं आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागेल 5 धावांची.
जयेश नवीन बॅट्समन आणि आता मात्र चांगला चेंडू चांगला कमबॅक करताना आणि आपले प्रमुख पाहुणे राहुल दादा घरात यांच्या हस्ते नाणेफेकी करण्यात येईल. मध्ये चांगला फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला डॉट चेंडू होता सलग आता मात्र षटक संपलेला आणि चला ओम साई तुंगारफटा वर्सेस चला नाणेफेकी होते आपले प्रमुख पाहुणे प्रफुल्ल दादा सॉरी राहुल दादा घरात यांच्या हस्ते. कोण जिंकला? कदम 11 नाणेफेकी जिंकलेले आहे. काय घेतलं आपण? क्षेत्ररक्षण. कदम 11 यांनी नाणेफेकी जिंकलेले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यानंतरचा होणारा सामना तुंगारफटा ओम साई तुंगारफटा वर्सेस परत एकदा चांगला लेग ब्रेक चांगला त्याचा फटका विनिंग शॉट मारलेला आहे आणि या सामना जिंकलेला आहे. त्याचं मनापासून अभिनंदन. पुढच्या राऊंड मध्ये प्रवेश केलेला आहे आणि यानंतरचा होणारा सामना येतो ओम साई तुंगारफटा वर्सेस कदम 11 नाईकपडा आणि या सामन्यासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे परशुराम. 6 चौकार याने आपल्या या बॅटिंग या सामन्यासाठी मारलेल्या ज्या इनिंग मध्ये मारलेले आहेत. त्यांना मॅन ऑफ द मॅच साठी आपण निवड केलेली आहे. त्यांनी येऊन आपले परशुराम आणि कमलेश गुप्ता यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. कमलेश गुप्ता जिथे कुठे असतील त्यांनी मंचावरती यायचं आहे. त्यांचा कमलेश गुप्ता त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कदम 11 यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यांनी त्वरित आपलं आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला परशुराम ज्यांनी बॅक टू बॅक 6 चौकार मारले आपल्या इनिंग मध्ये. ज्यांनी एक हाती 1 साइड सामना जिंकवलेला आहे. त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच साठी निवड केलेली आहे आणि राहुल दादा घरात यांच्या हस्ते त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट दिलेले आहे. त्यांचा मनापासून